आहे आता वांग्याचं भरीत. तर पहिलं आपण वांग्याला असं भाजून घ्यायचं आणि त्याचं वरचं असं सोलून घ्यायचं आहे. आपल्याला सगळं काढायचं वर एकदम आणि असं एकदम प्रॉपर बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला असे शेंगदाणे भाजायचे पटपट. त्यानंतर ना आपल्याकडं आहे कोथिंबीर आणि टमॅटो, दोघांनाही आपल्याला चिरायचं आहे. आता आपल्याला कांदे पण आहेत, टमॅटो पण आहेत आणि कोथिंबीर पण आहे. दोघांना पण तिघांना पण आपल्याला चिरायचे. 1 2 3. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये कट करून घ्यायला. ते आपण टमॅटो चिरलेला आहे आणि आपण कोथिंबीर पण चिरलेली आहे. आता आपण कांदा चिरून घेऊया. चला. तर आपण तर मेथी घेतली आहे, कांदा एकदम हे चिरला, एकदम छोटे छोटे चिरलेत कांदे. टमॅटो पण बघू शकता तुम्ही, एकदम छोटे चिरलेत. असे तेल कढई घेऊन त्यात तेल घ्यायचं. गरम झाल्यानंतर त्यात पहिले मोहरी, मग जिरे टाकायचे, त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. ते भाजल्यानंतर कांदा चांगला भरपूर भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, खोबरं आणि खरडा टाकायचा आणि मग आपण जे वांगं भाजलं ते बारीक करून टाकायचं. टमॅटो टाकतोय आपण, इथं कांदा टाकलेला आहे पूर्ण सगळा. आपण जेवढा चिरलेला टमॅटो टाकतोय. ओके. आणि कोथिंबीर आपल्याला शेवटीला टाकायची. एकदम असं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं मस्तपैकी, बघू शकता आपण. आणि याच्यात आपण कोथिंबीर टाकली बघा. येस, यू कॅन लाईक दॅट. ओके. ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, बघू शकता तुम्ही. असं हे कढीपत्ता टाकलेला आहे आपण. ह्याच्यामध्ये खट नसतं आणि असं टेस्टी लागतं. आपण पाहू शकता ते ताईंनी बोललेलं आहे आपल्याला. ते आपल्याला असल्या मिरच्या जो तिखट नसतात, मोठ्या असतात आणि टेस्टी असतात, त्या मिरच्या आपल्याला वापरायच्या आहेत. मिरच्यांना आपण धुवून मिरच्यांना आपण असं कापून घ्यायचं मस्तपैकी. बघा आपण तोड कशी कापू शकतो तशी एकदम कापायचं आपल्याला. हळूहळू हे मिक्सरमध्ये टाकायचे. त्याच मिक्सरमध्ये टाकू शकता ज्याच्यामध्ये आलं खोबरं टाकलं. मिरचीची आपण पेस्ट केली आहे, जी ग्राइंड केली आपण, त्या मिरच्यांना आता आपण टाकणार. थोडंसं आपण तेल टाकणार आहे वरच्यावर आणि आता आपल्याला हे मिक्स करायचं एकदम प्रॉपरली. ओके. आता ही मिरचीचं कूट आपल्याला टाकायचं आहे. खरडा ज्याचा आपण आलं लसूण पेस्टवर आणि मिरची टाकलेली आहे ती आपण असं मिक्स करून घ्यायची. आता हे टाकायची आहे आणि आता मिक्स करून घ्यायची. म्हणजे ही तिखट पण नाही लागत आपल्याला आणि टेस्टी पण लागते. ज्यांना तिखट नसलं, लहान मुलं असले त्यांना भेटू शकतं. बेटर आहे. अशी हे वांगे जे आपण भाजून घेतले त्याची साल काढून घेतली, ते आता आपण स्वतः असं पण बघून घ्यायचं फोडून. त्याच्यामध्ये असं काही हे नाही ना, नसतं ते पण बघून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग असं ते चिरून घ्यायचं. ते ऑलरेडीच काळपट, म्हणजे ऑलरेडी नव्हतं ते आपण भाजल्यावर काळपट पडलेलं आहे. आता आपल्याला हे चिरायचं. फिश म्हणजे चिकन जे व्हेज असतात त्यांच्यासाठी हे खूप प्रॉपर आहे. म्हणजे चिकनसोबत आपल्याला ज्यांना यात्रा असली त्यांच्यासोबत आपल्याला भरीत खाऊ शकतो आपण चिकन टाईप. तर आपल्याला हे कापून घ्यायचं. बघा कसे कापतात ताई आपल्या. मग आपल्याला असं पूर्ण हे करायचं आहे ग्रेस. ॲक्च्युली हे हातानेच करायचं असतं. आता आपल्याला प्रॉपर करायचं असलं तर आपण हाताने काढू शकतो, नाहीतर आपल्याला कैचीने नंतर आपल्याला हातालाच करायला लागणार आहे. कैचीने काय फक्त आपल्याला कापून काढायचं आहे. बघा नुसतं एकदम सारण केलेलं आहे आपण आल्याचं. असं प्रॉपर असं भाजायचं. भाजलेलं वांग आपल्याला असे पुचायचं.
तर दुसरीकडे तुम्ही बघू शकता हे कसं चांगलं भाजलं गेलेलं आहे. बघा आपले कसे झाले ते एकदम सॉफ्ट अँड क्रिस्पी. ओके, वांग आपण हे करून घेतलं, स्क्वीज करून घेतलेलं वांग आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे टाकलेलं आहे पूर्ण सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि टाकायचं. आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपल्याकडे तुमच्या जेवढे पण मेंबर असतील तेवढं वांगे घेऊ शकता आणि एक घेतलेलं आहे तुम्ही 4 घ्या, 2 घ्या, 3 घ्या. बघा आपल्या मस्तपैकी भरीत तयार झालेलं आहे. त्याला 5 मिनिटं हलवायचं आणि कोथिंबीर टाकायची वरून. वा, काय सुगंध आहे. तर बघा आपल्याला हे, जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल, भरीत खानदेशची भाजी वांग्याचं भरीत, तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. थँक्यू.